102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शननं त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. मंडळी, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात भुईमुग पिकाची घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर संदीप कदम, प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, आज आपण भुईमुग पिकाची घ्यावयाची काळजी या विषयावर डॉक्टर संदीप कदम, प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि मंडळी, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की आता ही सध्या जी भुईमुगाची लागवड झालेली आहे, लागवडीनंतर आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी. तर सुरुवातीला कदम सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, मला सांगा, आता आपण बघतोय की लागवड तर झालेलीच आहे भुईमुग पिकाची, तर मग आता लागवडीनंतर आपण काय काळजी प्रामुख्यानं घ्यायला पाहिजे, काय सांगाल? ठीक आहे, छान प्रश्न आहे मॅडम. तर या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना माझा सर्वप्रथम नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण आताच भुईमुगाची लागवड ज्यांनी केली असेल तर बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात भुईमुगाची लागवड केलेली आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत लागवड होऊन जवळपास सर्व शेतकऱ्यांचे 1.5 ते 2 महिन्याचा कालावधीसुद्धा लोटलेला आहे. त्यामुळे भुईमुगाचं पीक आता आरे धरण्याच्या कंडिशनमध्ये असेल किंवा कुणाचं जर लेट झालं असेल तर थोडं होऊ शकते, फुलोरा अवस्थेत असण्याची शक्यता आहे. तर सर्वप्रथम शेतकऱ्यांनी हा विचार करायला पाहिजे की जर आरे पकडण्याची व्यवस्था किंवा अवस्था किंवा फुलांची अवस्था असेल तर शेतकऱ्यांनी आपल्या या भुईमुगा पिकास भर देण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे या स्टेजला फुलोरा अवस्थेत आणि आरे पकडण्याच्या अवस्थेत भुईमुगाच्या पिकावर मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी या 3 किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. कारण टेम्परेचर हे सध्या 2-4 दिवसापासून हाय होत आहे. आता जे 1-2 दिवस फक्त कमी झालेला आहे, नाही तर आपल्या यवतमाळचं टेम्परेचर 39.8, 39.9 पर्यंत पोहोचलेलं आहो. त्यामुळे या 3ही रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे या किडीच्या प्रोटेक्शनकरिता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सकिंग पेस्टसाठी जी फवारणी कीटकनाशके आहेत त्याचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याकरता त्यांनी सर्वप्रथम एक तर जैविकमध्ये जर करायचं असेल तर निंबोळी अर्काची फवारणी 10,000 ppm जर मिळालं तर ते पहा, किंवा रासायनिक जर तुम्ही करत असाल तर थायमेथॉक्झॅम
हे जे घटक असलेलं एकटारा नावाचं कीटकनाशक आहे, ते कीटकनाशक त्यासोबतच एखादं अळीनाशक आणि एखादं टॉनिक किंवा फंगिसाईड यामध्ये घेऊन आपण या पिकाची 1 ते 2दा स्प्रे करून या किडीचं तुम्ही बंदोबस्त करू शकता. त्याचप्रमाणे भुईमुगात सध्या टेम्परेचर हाय झाल्यावर एक समस्या पुन्हा येते की आपली मॅनेजमेंट जरी व्यवस्थित असलं, पाण्याच्या पाळ्यासुद्धा व्यवस्थित असल्या, रासायनिक खताची मात्रासुद्धा व्यवस्थित दिलेली असली तरी भुईमुगामध्ये पिवळेपणा हा जाणवतो. म्हणजे शेतकऱ्यांमध्ये असा गैरसमज होतो की हा पिवळेपणा एक तर युरियाची कमतरता झाल्यामुळे असू शकतो किंवा जास्त पाणी दिलं यानुसार असू शकतो, अशी सर्वसाधारण धारणा शेतकऱ्यांची होत असते. परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की भुईमुगा पिकामध्ये लोहाची कमतरता झाल्यामुळे हा पिवळेपणा भुईमुग पिकावर आपल्याला आढळून येतो. जरी आपण सर्व व्यवस्था त्या भुईमुगाची व्यवस्थित केली आणि लोह जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे, फेरस ज्याला म्हणतात, याची जर दुर्लक्ष झालं तर त्याच्यावर पिवळेपणा येतो. त्यामुळे या आताच्याच स्टेजमध्ये शेतकऱ्यांनी EDTA चिलेटेड फेरस सल्फेट हे कृषी केंद्रांमध्ये विकत मिळते, ज्याला फेरस सल्फेट अशा नावाने म्हटल्या जाते. तर त्याची 1 ग्रॅम प्रति लिटर, म्हणजे जवळपास 15 लिटरचा जर पंप असेल तर 15 ग्रॅम किंवा 20 लिटरचा पंप असेल तर 20 ग्रॅम याप्रमाणे हे फेरस सल्फेट घेऊन आणि सोबत दुसरं जे कीटकनाशक आहे, कुठलंही कीटकनाशक त्यामध्ये चालते. तर हे कीटकनाशक आणि फेरस सल्फेट या मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी 1 ते 2दा करणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या भुईमुगावर असलेला पिवळेपणा जो आहे हा पिवळेपणा कमी होईल. एकदा पिवळेपणा आला की मग पिवळेपणा कमी व्हायसाठी वेळ लागतो किंवा कधीकधी होतही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम जर आताच या फेरस सल्फेटची फवारणी केली तर त्यांचा हा पिवळेपणा आपण थांबवू शकतो. तसेच दुसरी काळजी अशी आहे पुन्हा की भुईमुग पिकाला जमीन परतवे, म्हणजे आपल्या जमिनीची पोत कसा आहे त्यानुसार जनरली आपल्या इथे सर्वसाधारण हलकी ते मध्यम जमीन आपण भुईमुगासाठी निवडतो. तर त्यामुळे पूर्ण भुईमुगाच्या लाईफस्पॅनमध्ये, म्हणजे ज्या पिरियडमध्ये सर्वसाधारण 15 ते 16 पाण्याच्या पाळ्या आवश्यक आहे आणि या पाळ्यांची व्यवस्थित पाणी देण्याची जी प्रक्रिया आहे ही शेतकऱ्यांनी बारीक लक्ष ठेवून केली तर निश्चितच भुईमुग हे असं पीक आहे की आपल्याला व्यवस्थित उत्पादन देऊ शकते. सर मला सांगा की आता भुईमुग पीक या अवस्थेत आहे, मग आंतरमशागत करणं हे फार महत्त्वाचं असेल नाही का? जरूर. फुलोरा अवस्थेपर्यंत म्हणजे भुईमुगाची लागवड झाल्यानंतर 30 ते 35 दिवसाच्या आतच शेतकऱ्यांनी लागवड म्हणजे भुईमुगाची आंतरमशागत केलेली आहे. आता कशी वेळ आहे मॅडम की भुईमुग लागवड होऊन सर्वसाधारण 1.5 ते 2 महिने झालेले आहे. त्यामुळे आता फक्त त्या भुईमुगाला भर देणे एवढाच विषय आहे. कारण या अगोदरच शेतकऱ्यांनी तणांचं व्यवस्थापन, डवरणी, निंदणी केलेली असेल आणि आता त्यामध्ये निंदणी करणं हे धोक्याचं आहे. कारण फुलोरा अवस्थेत कुठल्याही झाडाला डिस्टर्ब करू नये. इव्हन भुईमुगच नाही तर कुठलंही पीक जसं सोयाबीनसुद्धा जे आहे यामध्ये आपण फुलोरा अवस्थेत त्या झाडाला मार बसेल अशा प्रकारचं कुठलंही आंतरमशागतीचं कार्य आपण करत नाही. त्यामुळे शेतकरी बंधूंनी फक्त भर द्यायचीच व्यवस्था करावी. अन्यथा दुसरा सध्या फुलोरा किंवा हे पॉड ज्या म्हणतो आपण शेंगा आरे जमिनीत जाईपर्यंत कुठल्याही प्रकारची आंतरमशागत त्यामध्ये फक्त पाणी देण्याच्या व्यतिरिक्त करू नये आणि वरून स्प्रेइंग चालते. बरं, पाणी कोणत्या कोणत्या अवस्थेत द्यायला पाहिजे सर? पाण्याची अवस्था अशी आहे मॅडम की उन्हाळ्यात जी सर्वसाधारण लागवड करतो आपण, तर उन्हाळ्यात लागवड झाल्यानंतर आपण 15 ते 16 पाण्याच्या पाळ्या आपण जमिनीच्या मजदुराप्रमाणे देत असतो. आता सर्वसाधारण जेव्हा लागवड करतो त्यावेळेस भरपूर पाणी द्यायचं आणि उगवण झाल्यावर सुद्धा एक पाणी द्यायचं. उगवण झाल्यानंतर फुलोरावर अवस्थेपर्यंत आपण पाणी देत नाही, थोडासा ताण देतो आणि त्यानंतर जमिनीच्या मजदुरानुसार किंवा जमिनीचा ओलावा पाहून 8-8 दिवसाच्या 5-5, 7-7 दिवसाच्या अंतराने स्प्रिंकलर लावणं आवश्यक आहे. जर सर्वसाधारण भारी जमीन असेल तर त्या जमिनीत 7-8 दिवसाच्या नंतरही लावलं तरी होते किंवा एकदमच हलकी जमीन असेल तर त्याच्यात 4-5 दिवसाच्या नंतर तुम्हाला पाळी देणं आवश्यक आहे. किंवा वरून टेम्परेचर हे जास्त होत आहे आणि झाडाची पानं तुम्हाला दुपारच्या वेळेस जर मलूल दिसली
तर त्यावेळेस असं तुम्ही समजू शकता की आपल्या पीक हे पाण्यावर आलेलं आहे आणि याला पाण्याची आवश्यकता आहे. ज्यांनी BBFवर लागवड केली असेल, ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे एक 4 तास पेरून नंतर एक नाली पाडून घेतात, पुन्हा 3 किंवा 4 तास लावतात, तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी या महिन्यात, आता एप्रिल महिन्यात एकदम पुन्हा टेम्परेचर वाढण्याची शक्यता आहे, त्यामध्ये त्या रिजेसनी ज्या नाल्या पडलेल्या आहेत त्या नाल्यांनी पाणी दिलं आणि नंतर स्प्रिंकलर दिलं तर ओलावा हा जास्त दिवस टिकतो आणि शेंगांची भरणसुद्धा छान होते. कारण हा मॉइश्चर जे आहे, ओलावा जो म्हटलो जमिनीतला, हा पाणी त्या नाल्यामुळं जे पाणी दिलेलं आहे त्यामुळे जास्त पाणी पकडून ठेवते आणि वरून स्प्रिंकलरचा स्प्रे झाला किंवा स्प्रिंकलरचं पाणी झालं की तो पूर्ण जमीन भिजल्या जाते आणि हा मॉइश्चर पर्सेंटेज आहे जास्त होते जमिनीत आणि जास्त दिवस टिकते. त्यामुळं उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात आणि मेच्या सुरुवातीला, म्हणजे एप्रिल ते मेचा सुरुवात या 1 ते 1.25 महिन्यात जे BBFवर ज्यांनी केलेलं आहे त्यांनी या नालीने पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. हमखास त्यांच्या शेंगांचं उत्पन्न वाढते. बरं सर, या शेंगा जास्त दाण्याच्या म्हणजे 3 दाण्याच्या, कोणत्या मग 4 दाण्याच्या क्वचित येतात त्या, आणि मोठं टपोरं दाणं झालं पाहिजे, तर यासाठी काय करता येईल सर? यासाठी टपोरा दाणा जो झाला पाहिजे म्हणून आपण एक प्रश्न विचारलेला आहे. याकरता आपण सर्वात प्रथम पहिलेच सांगतो की तुम्ही ज्यावेळेस जमीन व्यवस्थित करता किंवा लागवडीसाठी करता त्यावेळेस शेणखताचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जोपर्यंत तुमच्या जमिनीत ताकद येणार नाही तोपर्यंत तुम्ही चांगलं उत्पन्न त्या कुठल्याही जमिनीत घेऊ शकत नाही. म्हणून कृषी विद्यापीठ हे कुठलंही पीक असेल तरी सर्वसाधारण 8 ते 10 गाड्या हे शेणखत किंवा 10 ते 12 गाड्या हेक्टरी शेणखत, कुजलेले शेणखत वापरा हे प्रत्येक वेळेस सांगत असते. कदाचित आपण हे शेणखत वापरलं नाही, रासायनिक खत तर आपण वापरतच असतो, परंतु जमिनीमध्ये ताकद जी आहे ही फार महत्त्वाची आहे. आणि आता वरून आपण कितीही स्प्रे मारले तरी जी क्वालिटी मिळायला पाहिजे किंवा जी फुगवण मिळायला पाहिजे ती थोडी कमी मिळते. त्यामुळं याचा सगळ्यात मोठा जो उत्पन्न घेण्यासाठी किंवा शेंगांची जी अवस्था आहे चांगली होण्यासाठी तुम्हाला शेणखत जमिनीत वापरणे हे आवश्यकच आहे. म्हणजे शेणखत जर का आपण जमिनीत वापरत असू चांगलं कुजलेलं, तरच आपण आपल्या पिकाची क्वालिटी सुधारू शकतो, नाही का? बिलकुल. शेणखतामुळे त्या जमिनीला म्हणजे झाडाला ताकद मिळते, अन्नद्रव्याचा पुरवठा चांगला होतो आणि त्यामुळे झाड चांगलं पोसून त्याला शेंगाची संख्या जास्त वाढते. कदाचित दरवर्षी प्रत्येक शेतकरी शेणखत टाकू शकत नाही, कारण शेणखत उपलब्धतेचं प्रमाण फार कमी आहे. शेतकऱ्यांजवळ गुरेढोरे नसल्यामुळे तर त्यांनीसुद्धा ज्यावेळेस रासायनिक खतं आपण वापरतो ती रासायनिक खते ज्या प्रमाणात विद्यापीठाने तुम्हाला डोस सांगितलेला आहे त्याच डोजनुसार त्याची व्यवस्थित जर हे केली, वापर केला रासायनिक खताचा, आणि वरून जे विद्राव्य खते आहे या विद्राव्य खतांचा जरी पुरवठा व्यवस्थित झाला तरी तुम्हाला शेंगांचं उत्पन्न हे व्यवस्थित मिळू शकते. सर, शेवटी मला सांगा की आपण काढणी कोणत्या अवस्थेत करायला पाहिजे आणि काढणी करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, काय सांगाल? व्यवस्थित चांगला प्रश्न विचारला मॅडम. हा साधारण आपण म्हणजे भुईमुगाची काढणी ही आपण मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, कदाचित लागवडीस उशीर झाला तर कधी आपली काढणी जी आहे जूनच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा जाऊ शकते. परंतु जनरली जे शेतकरी आहे हे मे महिन्याच्या शेवटी जमीन रिकामी झाली पाहिजे म्हणून काढणी करून घेतात. तर त्याकरता आपणास शेंगा ज्यावेळेस उपडून 1-2 झाडं जर तुम्ही उपडून पाहिले तर तुम्हाला त्यावेळेस लक्षात येते की शेंगा ही शेंग फोडल्यानंतर आतला दाणा जो आहे हा आतला दाणा शेंगेला चिपकलेला नाही आहे आणि शेंग फोडल्यावर जर शेंग उलटी करून पाहिली आतून थोडासा ब्राउनिश कलर त्या टरफलाला दिसतो. म्हणजे यावेळेस असं समजून जायचं का आपली ही फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी पार झालेली आहे, शेंगा मॅच्युअर झालेल्या आहे आणि आता काढणीस काही हरकत नाही. तर त्यावेळेस आपण एक हलकं पाणी देऊन जमीन थोडी नरम करायची आणि 2-4 दिवसांनी शेंगा उपडणं सुरू करायच्या. तर शेंगा ज्या आहे तर ह्या जनरली आता काही लोक त्या पंजी पावड्याने सुद्धा नांगर मारून जर BBFवर जर लावलेल्या असेल तर त्या 2 पट्ट्यातून पट्टा मधात घेऊन एक पट्टी फास खोल मारूनही सुद्धा शेंगा काढून घेतात किंवा मजुरांच्या हातानं उपटून
त्या शेंगा तोडून अलग केल्या जाते. ही पद्धत जनरली आपल्या इथे वापरल्या जाते. अच्छा, म्हणजे याही पद्धतीने आपण काढणी करू शकतो. मग साठवणूक कशी करायची सर? साठवणुकीचं काही नाही, त्याला जो ओलावा असतो मॅडम थोडासा सावलीत वाळू घाला, म्हणजे एखाद्या हॉलमध्ये किंवा शेड खाली जिथे पाण्याची वगैरे शक्यता नाही. त्याला जवळपास शेंगा निघाल्यानंतर मातीचं प्रमाण जास्त असते त्याला चिपकलेलं, त्यामुळं सावलीत पातळ थर कडून शेंगा 2-3 दिवस थोडंसं सुकू द्यायच्या. त्यामुळे त्या शेंगावर असलेली माती निघून जाते आणि जो आतमध्ये जो दाणा असतो शेंगेच्या आतमधला तो दाणासुद्धा थोडासा सुकल्या जातो, त्याचा टाईटनेस कमी होते आणि त्यानंतर ओलावा कमी झाल्यानंतर तुम्ही त्या शेंगा साठवून ठेवू शकता. नक्कीच सर, आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली. शेवटी जाता जाता सर मला सांगा की आणखी कोणती काळजी शेतकऱ्यांनी भुईमुग पिकासाठी घ्यायला पाहिजे? भुईमुग पिकात सर्वात महत्त्वाची काळजी तर आहे मॅडम की भुईमुगावर जो पिवळेपणा येतो, मी आताच याच्या अगोदरही सांगितलेलं आहे माझ्या याच्यात, की भुईमुगातला पिवळेपणा ज्याला आपण शेतकऱ्यांच्या भाषेत त्याला येलो मझॅक आला किंवा नायट्रोजन युरियाचं प्रमाण कमी झालं किंवा पाणी जास्त झालं असं जे आपण म्हटलं जाते, तर त्यासाठी ती आहे लोहाची कमतरता. त्यामुळे फेरस सल्फेटचे 1 किंवा 2 स्प्रे घेणं त्याच्यावर आवश्यक आहे. आणि भुईमुगामध्ये सकिंग पेस्टचा अटॅक जास्त असतो, त्यामुळे सकिंग पेस्ट ज्या आहे सकिंग पेस्टचं कंट्रोल करणं फार महत्त्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन. उन्हाळ्यात जर तुम्ही पाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष दिलं तर हमखास तुमच्या उत्पन्नावर परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही पाण्याचं नियोजन हे अत्यंत बारकाईने आणि काटेकोरपणेच केलं पाहिजे. या 2-3 बाबी जर आपण कटाक्षानं पाळल्या तर निश्चित भुईमुगाचं उत्पन्न चांगलं येऊ शकतं. नक्कीच सर, तुम्ही ज्याही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींचा उपयोग जर शेतकरी बांधव करतील तर नक्कीच त्यांचं उत्पन्न वाढेल. तर सर आज आपण इथे आलात आणि आमच्याशी भुईमुग पिकाबद्दल काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी अगदी सविस्तर अशी माहिती सांगितली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण भुईमुग पिकाची घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर संदीप कदम, प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार। शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. मंडळी, मध्य प्रदेशात 2026 मध्ये अनेक महत्त्वाचे किसान मेळे आयोजित केले जात आहेत. या मेळ्यांमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञान, ड्रोन, ट्रॅक्टर आणि सुधारित बियाण्यांचे प्रदर्शन होणार आहे. या प्रमुख मेळ्यांची माहिती याप्रमाणे. 2026 मधील प्रमुख किसान मेळे मध्य प्रदेश येथील याप्रमाणे. राष्ट्रीय किसान मेळा रायसेन 11 ते 13 एप्रिल 2026. हा मेळा रायसेन येथे होणार असून मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि सुधारित बियाण्यांची माहिती दिली जाईल. राष्ट्रीय कृषी उदय 2026 बुधनी CFMTTI कॅम्पस बुधनी येथे आयोजित या मेळ्यात अत्याधुनिक शेती यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन होईल. उद्घाटन केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान करतील. मध्य भारत ॲग्री एक्स्पो 2026 रतलाम येथे होणाऱ्या या मेळ्यात ड्रोन, ट्रॅक्टर आणि 100 पेक्षा जास्त कंपन्यांची प्रदर्शने असतील. प्रवेश विनामूल्य आहे. कृषी मेला इंदौर.
कृषी महाविद्यालय मैदान इंदोर येथे आयोजित या कार्यक्रमात शेती, बागायती आणि दुग्ध व्यवसायासंबंधित माहिती दिली जाईल. या मेळ्यांचे मुख्य आकर्षण याप्रमाणे: आधुनिक शेती उपकरणे आणि ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, कृषी तज्ज्ञांसोबत चर्चासत्रे आणि मार्गदर्शन, सेंद्रिय शेती आणि सुधारित बियाण्यांबाबत माहिती, सरकारी योजनांची माहिती, उदाहरणार्थ आत्मनिर्भर दलहन मिशन. तर मंडळी, हे मेळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून नवीन तंत्रज्ञान, योजना आणि बाजारातील बदल समजून घेण्यासाठी चांगली संधी देतात. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात मशागतीय पद्धतीने कीड व्यवस्थापनातील महत्त्व याविषयी. मंडळी, शेतात पिकाची फेरफटणी आणि पारंपरिक पद्धत आहे, त्यामुळे किडींना यजमान वनस्पती न मिळाल्यामुळे किडींचे नैसर्गिकरित्या नियंत्रण मिळवण्यास मदत होते. पिकाचा हंगाम संपल्याबरोबर पिकांचे अवशेष, कीडक बोंडे, शेंगा, पालापाचोळा इत्यादी नष्ट करण्यासाठी शेतात शेळ्या मेंढ्या चरायला सोडणे, जेणेकरून किडींच्या अवस्था नष्ट होतील. पिकांचे अवशेष, पराट्या, तुराट्या यांचा पावसाळ्यापूर्वी वापर करून नष्ट कराव्यात किंवा कंपोस्टसाठी त्याचा वापर करावा. अन्यथा त्यावर किडीच्या विविध अवस्था येऊन पोषक वातावरणात त्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वसाधारणतः 3 वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी, म्हणजे जमिनीत असलेल्या किडींच्या अवस्था जमिनीच्या वर येऊन उन्हामुळे किंवा भक्षक पक्ष्यांद्वारे नष्ट होतील. पहिल्या पावसानंतर शेताच्या बांध्यावर असलेले तण नष्ट करावे, जेणेकरून किडीची पहिली पिढी तणावर तयार होऊ शकणार नाही. मंडळी, पेरणीपूर्वी शिफारसीनुसार बियाण्याला कीटकनाशके, बुरशीनाशके, रायझोबियम किंवा अझोटोबॅक्टर यांची बीजप्रक्रिया करून बियाणे पेरावे. घरचे बियाणे वापरायचे झाल्यास बियाण्यास चाळणी लावून कीडक किंवा अशक्त बियाणे वेगळे करून त्यांची उगवण शक्ती तपासावी आणि त्यानुसार एकरी बियाणे वापरण्याचे प्रमाण ठरवावे. सर्वसाधारणपणे उपलब्धतेनुसार कीड प्रतिकारक बियाण्याचा वापर करावा. बियाण्याची पेरणी करताना शिफारस केलेल्या अंतरानुसार पिकाची लागवड करावी, कारण पावसाचा खंड पडल्यास किडींच्या आक्रमणामुळे पिकाची हेक्टरी संख्या कमी होण्याची शक्यता असते. कपाशी आणि इतर पिके हंगामाबाहेर घेणे टाळावे, त्यामुळे किडीचा जीवनक्रम खंडित होतो. चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करावा. संतुलित प्रमाणात खताचा वापर करावा. माती परीक्षण करूनच खताचा त्याप्रमाणे वापर करावा. तसेच नत्र खताचा अतिवापर टाळावा. आंतरमशागत हंगामात वेळोवेळी करावी, त्यामुळे किडीला पूरक अशा तणाचा नाश होतो. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण मशागतीय पद्धतीने कीड व्यवस्थापनातील महत्त्व याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्याला कळवण्यात येत आहे की दिनांक 11 ते 13 एप्रिल 2026 पर्यंत रायसेन इथं दशहरा मैदानावर उन्नत कृषी महोत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे. इथं आधुनिक शेती, बीज, मशीन्स आणि सरकारी योजनांची माहिती दिली जाईल. अधिक माहितीसाठी आणि नोंदणी करण्यासाठी व्हॉट्सॲप नंबर आहे 9818511244. नंबर पुन्हा एकदा ऐका, 9818511244 या किसान हेल्पलाईनवर 1800-180-1551 यावर संपर्क करावा. आपण सर्व सादर आमंत्रित आहात. मंडळी, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासातील पर्जन्यमान. संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते आणि कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. गेल्या 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: अकोला येथे 37.6, नागपूर येथे 37.4, वर्धा या ठिकाणी 38 अंश सेल्सिअस आणि यवतमाळ या ठिकाणी 36.4 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.
राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे 38.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे. कोकण आणि विदर्भामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता, तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपण आज प्राप्त झाला होता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.